करण्याचं शिष्याप्रती आचार्यांचे 25 कर्तव्य. किती? आचार्य म्हणजे शिक्षक, आचार्य म्हणजे गुरु, समजलं? तर जसे शिष्यांचे पण काही कर्तव्य आहेत, नियम आहेत, तर गुरूंचे पण शिष्याच्या प्रती काही नियम आहेत. आता इथे जरी हे भिक्खूंच्या संदर्भामध्ये बोलल्या गेला असेल, सांगितल्या गेला असेल, परंतु एकंदरीतच भगवान बुद्धांनी सांगितलंय की जे कोणते धर्मगुरू आहेत, मार्गदर्शक आहेत, शिकवणारे आहेत, शिक्षक आहेत, आचार्य आहेत, की ज्यांचे अनुयायी आहेत, ज्यांचे शिष्य आहेत, त्या सगळ्या गुरूंकडे सुद्धा आता मी जे हे सांगेल ती ॲबिलिटी, ती पात्रता असायला पाहिजे. तर ते गुरु गुरु. मागच्या प्रवचनात बघा मी थेट बोललो आणि थेट बोलतच असतो आपण. आपल्याला स्वतःला सोडत नाही, कारण बुद्धाचा धम्म सांगणाराला सोडता येत नाही. म्हणजे सांगणारासाठी नसतो असा काही विषय नाहीये. मग ते कोणी असो, बुद्धाचा धम्म सांगणाऱ्यांसाठी पण आहे आणि श्रवण करणाऱ्यांसाठी पण आहे. नाही तर आमच्या सारखे असे कपडे बदलतील, द्या दान. आम्ही भंतेजी झालो ना, द्या दान. आम्ही भंतेजी झालो ना, द्या दान. त्यांच्या एवढा अज्ञानी या जगात दुसरं कोणी नाही. कारण हे चिवर घेणं केवळ दान मागण्यासाठी आहे का? आहे का? अशा घटना घडतात बघा, घडतात बिलकुल. लोक कंप्लेंट करतात कधी कधी आमच्याकडे, भंतेजी असं असं होत आहे. प्रत्येकाबद्दल आपण वैयक्तिक बोलू शकत नाही, कोणत्याही चिवर धाऱ्याबद्दल, पण मी उघडपणे लोकांना सांगतो, कारण आपली लोक सगळेच नाही पण काही काही लोकांच्या बाबतीमध्ये ज्यांना माहिती आहे सगळ्या गोष्टी, तर आपण जरी कोणी एखादा चिवरधारी वाईट वागत असेल तर संघावरची श्रद्धा कधी आपण कमी करता कामा नये. भगवान बुद्धांच्या काळात